Brought to you by V-Guard. हल्ली काही बोललो तरी अर्थाचा अनर्थ करण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्या मी माझ्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करतो. आता त्याच्याबद्दल सुद्धा काही जणांच्या पोटात दुखलं. काल फडणवीस म्हणाले, हे बघा म्हणे तिकडे गेले तर हिंदू शब्द सोडला. अहो, मी हिंदू शब्द सोडणार नाही, हिंदुत्व कधी सोडणार नाही. मी भाजपला लात घातले, हिंदुत्व कसं सोडेल? पण माझ्या देशभक्त या शब्दाला आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत का? कारण देशभक्त या देशात देशभक्ती हा गुन्हा झालाय का फक्त मोदी भक्त पाहिजेत? आम्ही मोदी भक्त नाही, आम्ही देशभक्त आहोत. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. आज हा जो काही सगळा परिसर आहे, खांडके बिल्डिंग, हा शिवसेनेचा केंद्रबिंदू किंवा जे शिवसेनेचे जन्मस्थान म्हणतात त्यातला हा परिसर आहे. लालबाग परळ पासून इथपर्यंत आणि सगळा मुंबई. फार पूर्वी मी इथे यायचो. मला असं वाटतं शिवसेना प्रमुखांची एक जाहीर मुलाखत पण इकडेच झाली होती. आणि आपल्या काकांच्या घरी पण मी एकदा दोनदा आलेलो आहे, तसं काका कुलकर्णींच्या घरी. पण मी असं नाही म्हणणार की भाई और बहनों, मेरा और आपका बहुत पुराना रिश्ता है ही. आमचा रिश्ताच आहे आणि तो रिश्ता कोणी तोडू नाही शकत. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आता फक्त थोडीशी घाई आहे, कारण इथून मी तुमच्याशी बोलल्यानंतर मला पुन्हा अभ्युदयनगरला जायचंय. जसं IPLच्या मॅचेस सुरू आहेत, एखादा सामना रंगात येतो आणि इतके चेंडू आणि इतक्या रन्स, तसं टेन्शन नाही आहे मला. सामना तर जिंकलेलाच आहे. पण हा सामना आता जिंकल्यानंतर शेवटच्या 4 आणि 6 किती मारायच्या आहेत त्या मी मारतोय. काल मी लोकसत्ता परिवार जो आहे त्याला मुलाखत देताना एक मुद्दा मांडला होता. माझ्या मनात आला आणि मी बोललो. कारण ज्या पद्धतीने हल्लीचा भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः नरेंद्र मोदी आणि त्यांचा सगळा कंपू वागतोय, वापरा आणि फेकून द्या. 2 वेळेला म्हणजे 14 आणि 19 साली शिवसेनेचा त्यांनी पाठिंबा घेतला, पंतप्रधान झाले. आणि आता आपल्याला नकली सेना म्हणायला लागले, मला नकली संतान म्हणायला लागले. मी असंच काल म्हटलं की तो दिवस आता लांब नाहीये की एक दिवस मोदी संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील. आणि काय म्हणा, मी बोललो खरा, पण आज इंडियन एक्सप्रेसमध्ये नड्डांचा एक इंटरव्ह्यू आलेला आहे आणि त्यांनी सांगितले, स्पष्ट सांगितले की आम्ही आता स्वयंपूर्ण झालेले आहे, भाजप आता स्वयंपूर्ण झाले, आम्हाला आता संघाची गरज नाहीये. म्हणजे पुढचा धोका जो आहे तो संघाला आहे. ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावरती बंदी घातली होती, मोदींनी त्यांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा उभारलेला आहे. सरदार पटेलांना आम्ही सरदार पटेल म्हणतोच, लोहपुरुष ते होतेच, कारण त्यांनी कर्तृत्व दाखवलं होतं. पण त्याच कर्तृत्व दाखवताना त्यांनी संघावर बंदीही घातली होती. आणि मोदींनी जो पुतळा उभा केला आहे याचा अर्थ आम्ही पटेलांकडनं हिंमत घेतली, पण मोदींनी त्यांनी संघावरती जी बंदी घातली होती तो गुण घेतलाय की काय? म्हणजे पुढचा धोका जो आहे तो संघाला आहे. 2025 साली मला वाटतं संघाचे 100 वर्ष पूर्ण होत आहेत. मी सकाळी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात असं म्हटलं की आपल्या मराठीत आपण बोलतो की 16वं वरीस धोक्याचं, तसं संघाच्या बाबतीत आता 100वं वरीस धोक्याचं होतंय. म्हणजे 100व्या वर्षी संघच असणार नाही. जे मोदी सांगतायत की ही नकली सेना म्हणे, ही काँग्रेसमध्ये विलीन होईल. अहो, कशी विलीन होणार? आम्ही आहोत ना इकडे घट्ट, कधीपासून आहेत आणि सगळे खांडके वेल्डिंगकर माझे त्याची साक्ष आहेत. आम्ही कुठे विलीन नाही होणार. आम्ही जो अन्याय आमच्यावरती करेल त्याला संपवण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला. त्याच्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका, पण संघावरती तुम्ही बंदी आणणार. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं
म्हणजे भारतीय जनता पक्षाची, ज्याला मी भाकड जनता पक्ष म्हणतो, त्याची हालत 4 जून नंतर काय होईल ते बघा. कारण सरकार कोसळल्यानंतर तुम्ही सगळे जे काय भाडुत्री गोळा केलेत, काल इकडे सुद्धा सगळे जमले होते ना, सगळे भाडुत्री, कोणी हक्काचं कोणीच नाही. म्हणजे इधर से उधर से सब लाये थे आपले. त्यांनी मैदान पण त्यांच्या नावाने बुक नाही केलं, म्हणजे तुमच्या नावाने मैदान पण बुक होत नाही आणि अशा माणसाची गॅरंटी देश घेणार. तर हे सगळ्यांच्या भूलथापा आपण पाहिल्या. बाकी सगळे प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहेत. जसं मी ग्रामीण भागात गेल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो, तसं आपल्या शहरी भागामध्ये, विशेषतः मुंबईमध्ये, आपल्या मुंबईचे जे काय उद्योगधंदे हे गुजरातमध्ये यांनी पळवले. मग हिरे बाजार नेला. आपल्याकडे होणारं मोठं आर्थिक केंद्र, वित्तीय केंद्र जे काँग्रेस सरकारने दिलं होतं, मी मुद्दामून सांगेन, आपलं सरकार होतं आणि करोना होता, ज्याचा उल्लेख आपल्या उद्याच्या खासदारांनी केला, अनिल देसाईंनी, जिथे आपण फील्ड हॉस्पिटल उभं केलं होतं. देशामध्ये दुसरं असं कोणतंही राज्य नाही की ज्याने फील्ड हॉस्पिटल जसं चीनने 15 दिवसात उभं केलं होतं. मला एका गोष्टीचं नक्कीच समाधान आहे की आपल्या महाराष्ट्राने 17 दिवसामध्ये तिकडे फील्ड हॉस्पिटल उभं केलं होतं आणि हजारो लोकांचे प्राण वाचवले. यांनी काय केलं, यांना घाई झाली होती, कारण ती जागा आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर पहिला निर्णय कोणता घेतला असेल तर ते फील्ड हॉस्पिटल पाडलं आणि ती आपल्या मोक्याची जागा बुलेट ट्रेन म्हणजे गुजरातच्या घशात घातली. म्हणजे तुम्हाला सगळं गुजरात गुजरात गुजरात. मग इकडे जो जमलेला सगळा आणि राहणारा माझा भूमिपुत्र आहे, मराठी माणूस आहे, त्याच्या भविष्याची चिंता कोणी करायची? मग काल जे मोदी म्हणाले की मी मुंबईला असं करेन, मुंबईला तसं करेन, तुम्ही मुंबईला भिकारी करताय. माझ्या मुंबईच्या महापालिकेच्या 90,000 कोटीच्या ज्या काही FDs होत्या त्या आता तुम्ही तोडायला लागलात. 5,000 कोटी आता ते MMRDL देत आहेत. म्हणजे संपूर्ण योजना ही सरकारची आणि भार मात्र महापालिकेच्या बोडक्यावर. कशाला देणार आम्ही तुम्हाला मतं? बरं, 2-3 दिवसापूर्वी त्यांचा जो काही रोड शो झाला तो खरा रोड शो हिणकस होता. हिणकस मी एवढ्यासाठी म्हणतो, तिथेच ते सगळं आशियातलं मोठं होर्डिंग हे त्यांच्याच बगलबच्च्यांनी केलं होतं, कारण महापालिकेची परवानगी नव्हती. त्यांचेच बगलबच्चे, त्यांचाच तो फोटो मोदींबरोबर पण आहे. आणि ते पडल्यानंतर त्याच्यामध्ये खरा आकडा अजून आलेलाच नाही किती लोक गेली. पण ती घटना घडल्यानंतर 2 दिवसात मोदींनी त्याच्या बाजूच्या रस्त्यांवरनं वाजत गाजत जो काय तुफान मस्तवाल रोड शो केला, लेझिम, ढोल, ताशा, फुलं बिलं उधळत. काय तुम्ही कशाला, तो त्यांचा काही शोक तुम्ही व्यक्त करायला आला होतात फुलं उधळून? पण तो रोड शो त्यांनी जो केला, मला माहिती अशी मिळाली की त्या रोड शो साठी सुद्धा मुंबईकरांचा हक्काचा, मुंबई महापालिकेचा किमान 5 ते 10 कोटी रुपयाचा खर्च त्यांनी त्या रोड शो साठी करवला. हे निवडणूक आयोगाला चालतं? पंतप्रधान जरी असले तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी माझ्या जनतेचा पैसा कसा वापरता हे निवडणूक आयोग तर काय दखल घेणार नाही. 4 जून नंतर आपण निवडणूक आयुक्त सुद्धा हे राहायचे की नाही, ठेवायचे की नाही आपण बघू. पहिले यांचे घरगडी बदलायला लागतील. एक चांगला निष्पक्ष असा निवडणूक आयुक्त आपल्याला पहिला तिकडे द्यावा लागेल की जो दूध का दूध पाणी का पाणी करेल. यांच्यामध्ये काय, गटाराचं पाणी जरी आलं तरी शुद्ध गंगाजल म्हणून हे पितात. हे अशी सगळी 10 वर्ष आपल्या आयुष्यातले गेल्यानंतर आपण ह्यांना मतं का द्यायची? जेव्हा भाजपवाले म्हणतात आम्हाला मत द्या, आणि इकडे तर सामना कोणामध्ये, ह्यांच्याकडे तर उमेदवार नाहीये, आपलेच गद्दार पोरं घेऊन त्यांनी कडेवर घेऊन ते फिरतात सगळीकडे. म्हणून मी जे काय म्हणतो ना की भारतीय जनता पक्षाला राजकारणामध्ये पोरच होत नाही, त्यांना दुसऱ्यांची मुलं पळवावी लागतात. इकडे एक अनिल देसाई सारखा चारित्र्यवान माणूस मी तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेला आहे. अनिल देसाई यांचे राज्यसभेतले व्हिडिओ करायचे तुम्ही पाहिले असतील, पण समोर जो उमेदवार आहे त्याचे दुसरे पण व्हिडिओ तुमच्याकडे आले असतील. काय म्हणालात? रेवण्णा. रेवण्णा काय हो? रेवण्णाने काय केलं? रेवण्णा कोण? तो कर्नाटकामधला बलात्कारी ज्याच्याकडे काय अशा फिल्म वगैरे होत्या, तसा इथला उमेदवार आहे समोरचा, असं म्हणता तुम्ही? मी नाही बघितला, पण म्हणजे एवढं सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलंय. मग तुमचा प्रतिनिधी जो देशातल्या लोकसभेत जाणार तो रेवण्णा पाहिजे का शुद्ध चारित्र्याचा अनिल देसाई पाहिजे? हा विचार तुम्ही करायचा. काय रे, तुम्हाला पण मी विचारतो, तुम्हाला कोण पाहिजे? आपला हाच पाहिजे ना. मग काय प्रचार कशाला करायला पाहिजे? हे सगळे असे चारित्र्यहीन, गद्दार, भ्रष्टाचारी हे जमवून
तरी त्यांना काय ते पूर्ण पडत नाही, म्हणून कोणतरी एक नावाला पाहिजे. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर कोणतरी एक आडनावाचा पाहिजे, तो सुद्धा घेतलाय भाड्याने. बाबा दुपार झाले, आता उठले असतील आणि सुपारी चघळत असतील. तर हे असे सुपारीबाज नको, खोकेबाज नको. आपल्या हक्काचा एक सुशिक्षित आणि चारित्र्यवान, अगदी कट्टर शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक. मग अनिलचं एक वैशिष्ट्य सांगतो की अनिल माझ्याहून वयाने मोठा आहे, पण तरी सुद्धा मी त्याला हक्काने अरेतुरे बोलतो, हक्काने अरेतुरे बोलतो. एवढा तो एक जवळचा माणूस आहे. कारण काही लोक दाखवण्यासाठी जवळची असतात आणि वेळ पडल्यानंतर तेच आपल्या विरुद्ध लढायला उभे राहतात. यांना किती दिलं तरी पोटच भरत नाही. असे सगळे मस्तवाल झालेले लोक, गद्दारी करणारे लोक, हा जो काही दादर एरिया आहे, दादर विभाग आहे, कट्टर शिवसैनिकांचा एरिया आहे. विभाग हा कट्टर शिवसैनिकांचा आहे. आणि मुद्दामून मी इकडे आलो. सभा कुठे घ्यायची तर म्हटलं खांडके बिल्डिंगच्या इकडेच घेऊ, कारण हा माझा शिवसेनेचा एक बलस्थान म्हटल्यानंतर मला या सगळ्यांचं दर्शन आणि यांचे आशीर्वाद पाहिजेच. ते आशीर्वाद मी घ्यायला आलेलो आहे. आणि मला खात्री आहे की निवडणूक कोणाला मत द्यायचं हे तुम्ही ठरवलेलं आहे ना. कारण आपला गद्दार तर त्यांनी पळवलाय आणि मुद्दामून गोंधळ होण्यासाठी आपली जी निशाणी होती त्याचा मी उल्लेख पण करत नाही, जी निशाणी होती ती सुद्धा चोराच्या हातात दिलेली आहे. मग आपल्या हातात काय आहे? नीट काळजीपूर्वक बघायचं. कारण मला आता असं कळलंय की काही ठिकाणी खोके उघडले गेलेत, खोक्यातलं जो काय माल तो वाटायला लागलेत. पण अशाही तक्रारी आल्या आहेत की ती खोट्या नोटा वाटतायत. मग त्याच्यात सुद्धा जुमलाच आहे. मतदान करावं म्हणून काही ठिकाणावर ज्या तक्रारी आल्या आहेत की पैशाचं वाटप होतोय, हे जुमलेबाज जे आहेत ते खोट्या नोटा वाटतायत, अशाही तक्रारी आल्या आहेत. पण मला एक सगळ्यांना सांगायचे की मतदार आता पेटलेला आहे. अगदी ग्रामीण भागात सुद्धा अनेक जणांनी खोके उतरूच दिले नाही गावामध्ये. त्यांना सांगितलं दारच उघडायचं नाही, उघडलं तर याद राख, गेट आउट. त्यांना हाकलून दिले. हा असा शापाचा आणि पापाचा पैसा लुटलेला पैसा आम्हाला नका देऊ. आणि एका जिद्दीने महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश पेटलेला आहे. आणि 4 तारखेला नरेंद्र मोदीजी, तुम्हाला मी आजच आमंत्रण देतोय. आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानाच्या शपथविधीला तुम्ही या, हे आज मी त्यांना निमंत्रण देतोय. हे मी निमंत्रण आज का देतोय? तुम्ही म्हणाल तुम्हाला आत्ता देण्याची काय गरज आहे? कारण काय असतं, खुर्चीवर माणूस बसलेला असतो तोपर्यंत त्याचं महत्त्व असतं, नंतर त्याला कोण विचारत नाही. पण मला मुद्दामून नरेंद्र मोदी आणि अमित शहाना आपल्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला बोलवायचं आहे. कारण त्यांना दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही ज्या काही 10 वर्ष थापा मारल्या, आता खरं 4 जून नंतर देशाचे अच्छे दिन सुरू होत आहेत. आणि म्हणून मोदीजी आणि अमित शहाजी, तुम्ही आम्हाला लुटलत, आम्हाला छळलं, तेवढं खूप झालं. आता जसे आमचे उद्योगधंदे गुजरातला पळवलेत तसे तुम्ही सुद्धा गुजरातला जा आणि तुमच्या घरात निवांत पडून राहा आणि तुम्हाला शांत झोप लागो, अशा शुभेच्छा मी मोदी आणि शहाना देतो. आणि तुम्हाला सगळ्यांना अनिल देसाईच्या विजयाची जबाबदारी देतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.